घालून दिलेल्या कित्त्याप्रमाणे अनुकरण करण्यास शिकणे हे वैयक्तिक वाढीसाठी एक उत्तम शक्तिशाली साधन असते. परंतु विश्वास आणि सातत्याने करणे हे आवश्यक असते. काय आपण अशा रीतीने अनुकरण करता काय? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, एखाद्याचे अनुकरण करणे सध्याच्या जगात काही नवीन गोष्ट नाही. अनेक जण अनेकांचे अनुकरण करतात. हल्लीचे आधुनिक तंत्रज्ञान आम्हाला असे करण्यासाठी प्रवृत्त करते. खरंच अंधानुकरण करणे चांगले आहे काय? आम्ही अनुकरण कोणाचे करावे असा प्रश्न आपणास सतावित आहे काय? तर मग आजचे अध्ययन नक्कीच आपणाकरिता आहे. प्रियांनो, पौलाने स्वतःचे उदाहरण आमच्या समोर ठेवले आहे. त्याची इच्छा आहे की त्याचे अनुकरण केले जावे आणि जो कित्ता घालून दिला आहे तो जपावा. त्याने असे का इच्छिले हे पाहण्यासाठी चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, फिलिप्पियरास पत्र ह्याच्या 3ऱ्या अध्यायाचे अध्ययन आम्ही करीत आहोत. 11 आणि 12 वचने मी आपणाकरिता वाचली होती आणि मी आपणाला सांगितले होते की पुढच्या कार्यक्रमामध्ये मी ह्याचे स्पष्टीकरण आपणाला देईल. 12वं वचन अशा प्रकारे आम्ही वाचलं होतं. एवढ्यातच मी मिळविले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागतो आहे. आपण परिपूर्णता गाठू शकणार नाही हे ज्ञान पौलाला त्या दिशेने जाण्यापासून परावृत्त करू शकत नाही. परिपूर्णता म्हणजे संपूर्ण प्रौढत्व. ते आपल्याला प्राप्त झाले नाही हे पौल जाणून होता. तो पेत्राशी सहमत होता, कारण पेत्र त्याचे 2 पत्र 3रा अध्याय आणि 18व्या वचनात म्हणाला, आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढा. आता पुढच्या वचनातून आम्हाला पौलाची जीवन पद्धती समजेल. 3रा अध्याय आणि 13व्या वचनात तो म्हणतो, बंधूंनो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात घेतले असे मानित नाही, तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून. पौल म्हणतो की त्याने ते अजून कह्यात घेतलेले नाही. तो म्हणतो की तो अजून त्याच्या ध्येयाप्रत पोहोचलेला नाही. परंतु आमच्या आजूबाजूला अनेक विश्वासणारे असे आहेत की त्यांना त्यांच्या अज्ञानाविषयी दुःख नाही. माझा विश्वास आहे श्रोत्यांनो की आपणाला या वचनांच्याद्वारे आशीर्वाद प्राप्त होत आहे. आमच्या समोर या जीवनात काही उद्देश, काही ध्येय नसेल तर आमचे जीवन अगदी निरस, निरर्थक, निरुपयोगी व अळणे होते. आणि आमची ध्येय जर या आयुष्यापर्यंतच सीमित, मर्यादित असतील तर ती काय कामाची? ती आम्हाला काही काळ आनंद सुख देतील, मग लगेच आमच्यामध्ये असमाधान, अतृप्ती, रिक्तता यांची पोकळी निर्माण होईल. काही लोकांना वाटतं की खूप पैसा मिळवून ऐशारामात जगावे, पण पैशासह पतनही येते याची त्यांना त्या ध्येयाकडे धावताना जाणीव होत नाही. आणि खूप पैसा, श्रीमंती, ऐश्वर्य जवळ असूनही आध्यात्मिक व मानसिक दारिद्र्य घालवता येतच नाही. कीर्ती आणि सन्मान फार काळ टिकणारे नसतात. मग तुम्ही म्हणाल की कोणते ध्येय आमच्या समोर असायला हवे? असा जीवनाचा कोणता उद्देश आहे की तो आम्हाला सार्वकालिक सुख देऊ शकेल? या प्रश्नांची उत्तरे पौलाचे जीवन व त्याचे ध्येय यांच्यात आम्हाला सापडतात. एकदा ख्रिस्ताशी ओळख पटल्यानंतर पौलाच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. त्याचे ध्येय बदलले व सार्वकालिक जीवनातही सुख देईल असे ध्येय त्याने आपल्या समोर ठेवले. श्रोत्यांनो, मागच्या कार्यक्रमात आपण वाचले की पौलाला ख्रिस्ताचे ज्ञान सर्वश्रेष्ठ वाटत होते. ख्रिस्ताला ओळखणे आणि त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाचे भागेपण जाणणे
हे पौलाच्या जीवनाचे ध्येय होते. आणि आपण वाचले 13व्या वचनात आताच की ते आपल्या कह्यात आणले असे मी मानित नाही, तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे लक्ष लावून. पौलाला ख्रिस्ताची खूप सन्निधता लाभली होती, तरी त्याला त्याच्या अधिक ज्ञानाची ओढ लागलेली होती. तो 14व्या वचनात काय म्हणतो पहा, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो, हेच एक माझे काम. पौल त्याचा सर्व भूतकाळ त्यातल्या सर्व चुकांसह मागे सोडत आहे. त्यांना विस्मृतीमध्ये टाकत आहे व त्या चुकांना भविष्याची गती रोखू देत नाही. तो जरी वर्तमान काळात जगत असला तरी जेव्हा त्याची प्रगती होईल, उन्नती होईल, त्या भविष्य काळाची तो अपेक्षेने वाट पाहत आहे. पौल या वचनामध्ये पारितोषिक मिळू इच्छिणाऱ्या धावपटूशी स्वतःची तुलना करून म्हणतो की तो पण जिंकण्यासाठी धावत आहे. पौलाने ऑलिम्पिक खेळ पाहिले असतील, त्याला तशी संधी होती. इफिसमध्ये असे एक मोठे मैदान होते श्रोत्यानो, की जेथे दशलक्ष लोक बसू शकतील आणि कधीकधी ऑलिम्पिक खेळ तेथे होत असत. पौल इफिस येथे 3 वर्षे राहिला व तेथे त्याने ते खेळ पाहिले नसतील हे शक्य वाटत नाही. विशेष म्हणजे असल्या शर्यतीतले शब्द व वाक्य त्याने त्याच्या लेखनात प्रतिमा म्हणून वापरले आहेत. त्यावरून या खेळांविषयी पौल अनभिज्ञ होता असे अजिबात वाटत नाही. पौल म्हणतो, ख्रिस्त येशूमध्ये देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचा पण, हा पण किंवा पारितोषक हे काही एखादे पृथ्वीवरील जगी काही काळ टिकणारे पारितोषक नाही, तर ख्रिस्ताच्या समक्षतेत कायम राहता येण्याचे हे पारितोषक आहे. हे देवाचे वरील पाचारण आहे. ख्रिस्ताच्या पवित्र समक्षतेची ओढ असलेला पौल ही एकच व्यक्ती नव्हता. तशी अनेक उदाहरणे आम्हाला पवित्र शास्त्रात व इतरत्र आढळतात. दावीद 27व्या स्तोत्राच्या 4थ्या वचनात म्हणतो, परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की माझ्या सर्व आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या पवित्र स्थानी ध्यान करेन. सार्वकालिक जीवनाची आशा व त्याविषयीचे पाचारण जुन्या करारात स्पष्ट नसले तरी ते अध्याहृत आहे, लपलेले आहे. एक दिवस ख्रिस्ताच्या समक्षतेत कायमकरिता जाणे, त्याच्यासारखे होणे ही पौलाची इच्छा होती. ते त्याने स्वतःच्या समोर ठेवलेले एक ध्येय होते. या ठिकाणी घोटाळा करू नका. लक्षात घ्या की आम्ही तारण प्राप्तीकरिता धावत नाही. ते आमचे पारितोषिक नाही श्रोतानो. आमच्यात एकतर ख्रिस्ताची वस्ती आहे किंवा आम्ही ख्रिस्त विरहित आहोत. या दोन्हींच्या मधली अवस्था असूच शकत नाही. आम्ही एकतर त्याच्यावर विश्वास ठेवतो किंवा त्याच्याविषयी अविश्वास बाळगतो. तारणाकरिता एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे येशू ख्रिस्तावरील विश्वास. ते एक दान आहे आणि दान हे पारितोषिकापेक्षा वेगळे असते. आम्हाला कोणी काही भेट दिली किंवा जन्मदिवशी काही भेट दिली तर आम्ही काही विचार न करता तिचा स्वीकार करतो आणि त्या व्यक्तीचे आभार मानतो. त्या भेटीकरिता आम्हाला काही परिश्रम करावे लागत नाहीत. त्यासाठी एखादा पण जिंकावा लागत नाही, कारण ती एक भेट आहे. पवित्र शास्त्र आम्हाला तारणाविषयी इफिसकरास पत्र 2 अध्याय 8 आणि 9 वचनांमध्ये सांगते. इफिसकरास पत्र 2 अध्याय 8 आणि 9 वचने. तुमचे तारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे झाले आहे. हे तुमच्या हातून झाले नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्म केल्याने हे झाले नाही. तारण एखाद्या शर्यतीत जिंकण्याची गोष्ट नाही, ती एक स्वीकारली जावी अशी भेट आहे. पौलाने सार्वकालिक जीवनाची प्राप्ती केलीच आहे आणि तो आता पारितोषिकासाठी धावत आहे. येशू ख्रिस्त त्याचे सर्वस्व आहे आणि तो याकरिता शर्यतीत धावत आहे की त्याने ख्रिस्ताला जिंकावे. आणि ते कशा प्रकारे? तर एक दिवस तो ख्रिस्ताच्या समक्षतेत येणार आहे. मी जेव्हा त्याच्या समक्षतेत जाईन तेव्हा मी लाजवला जाऊ नये अशी पौलाची काळजी होती. योहानाने त्याच्या पत्रात आम्हाला सांगितले आहे की येशूच्या आगमनाच्या वेळेस आम्ही लाजवले जाण्याची शक्यता आहे. आपण तो संदर्भ पाहूया. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय आणि 28 वचन. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 28 वचन. तर आता मुलांनो, त्यामध्ये राहा, यासाठी की तो प्रगट होईल तेव्हा आपल्याला धैर्य असावे आणि त्याच्या येण्याच्या वेळेस
त्याचपासून लाजेने माघार घ्यावी लागू नये. आजकाल असे अनेक ख्रिस्ती लोक आहेत की ते येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयी फार उत्साहाने बोलतात, परंतु प्रभू येशूचे पुनरागमन म्हणजे काय हे जर त्यांना नीट समजले तर ते आणखी लांबणीवर पडावे अशी इच्छा करतील. जर तुम्ही एक अतिशय निष्काळजी ख्रिस्ती जीवन जगत असाल, त्याविषयी तुम्हाला त्याला काहीच उत्तर द्यावे लागणार नाही असे जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही फार मोठी चूक करीत आहात. ज्या प्रकारे तुम्ही आपले जीवन जगत आहात त्याविषयी एक दिवस तुम्हाला ख्रिस्ताच्या न्यायाविषयी उत्तर द्यावे लागणार आहे. मला वाटतं की तुम्ही आता या क्षणापासूनच आपले निष्काळजी ख्रिस्ती जीवन सोडून त्याच्याकरिता जगायला सुरुवात करावी. श्रोत्यानो, पौलाच्या जीवनाचे ध्येय हेच होते की त्याने येशू ख्रिस्ताला प्राप्त करावे, म्हणजे त्याने ख्रिस्ताचे ज्ञान प्राप्त करावे, आणि या ध्येयाच्या दिशेने त्याची अथक वाटचाल चालू होती. ख्रिस्त नामात होऊनी दंग, ख्रिस्त नामात होऊनी दंग, गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. सोड चिंता दराची तराची, लाव गोडी प्रभू गायनाची, लुप्त जैसा फुला माझी भृंग, गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. लागता ख्रिस्त नामी समाधी, ना शरीरात राहे उपाधी, ना शरीरात राहे उपाधी, चित्त देवाच होते निसंग, गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. लोक निंदेस येते उधाण, मान निंदा तुती तू समान, शुद्ध राहो तुझे अंतर. तो पुढे 3 अध्यायाच्या 15व्या वचनात म्हणतो, 3 अध्याय 15वे वचन, तर जेवढे आपण पोक्त आहोत तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी, आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती ठेवली तरी देव तेही तुम्हाला प्रगट करेल. या ठिकाणी प्रौढ हा शब्द पौलाने नैसर्गिक व योग्य ती वाढ सुचविण्यासाठी वापरला आहे. उदाहरणार्थ, तुमच्या शेतात किंवा बागेतल्या लिंबाच्या झाडाला वर्षाच्या कोणत्या महिन्यात फळे लागतात ते तुम्हाला ठाऊक आहे, आणि ही फळे लागल्यानंतर कितीतरी महिने बाहेरून हिरवीच दिसतात, परंतु त्यांच्यामध्ये परिपक्वता येत असते. ती परिपक्वतेच्या मार्गावर, वाढीच्या मार्गावर असतात, व त्या महिन्यातली त्यांची वाढ त्यांच्याकरिता योग्य असते. परंतु ते जर नेहमीकरिता हिरवे राहिले तर मात्र त्यांच्यात काहीतरी कीड निर्माण झाली आहे, ती पिकणार नाहीत असे त्यातून आम्हाला आढळते. किंवा श्रोत्यांनो, आता लहान बाळाचे उदाहरण घ्या. एखादे 10 महिन्याचे बाळ त्या वयास योग्य असे दिसत असले, वागत असले, तर त्याची वाढ चांगली व नियमितपणे होत आहे हे आमच्या लक्षात येते.
परंतु 10 वर्षांनंतरही त्याच्यात फारशी प्रगती झालेली नसेल तर त्याला आम्ही विकलांग मतिमंद मूल म्हणतो. सांगायचे तात्पर्य हे की आम्ही आमच्या आत्मिक जीवनामध्ये सतत वाढायला हवे. थांबला तो संपला ही म्हण आमच्या आत्मिक जीवनाकरिताही आम्ही लक्षात ठेवायला हवी. या बाबतीतली प्रौढता पौलाला अपेक्षित होती. आम्हाला तारण प्राप्त झाले म्हणजे सगळे काही मिळाले असे मुळीच नाही. येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला जे आत्मिक आशीर्वाद मिळाले आहेत त्यांचा आम्हाला उपभोग घ्यायचा आहे. त्याचे प्रभू परमेश्वराचे ज्ञान आम्हाला प्राप्त करून घ्यायचे आहे. सुवार्तेचे दूध आम्ही आयुष्यभर पित राहिलो तर आमची पुरेशी व योग्य वाढ कशी होणार? आम्ही जर आमच्या ख्रिस्ती जीवनात वाढत नसलो, फक्त आमची 10, 12, 15 वर्षापूर्वीची साक्षच उराशी बाळगून बसलो तर आम्ही मतिमंद मुलांप्रमाणे आहोत. देवाचे वचन आम्हाला याविषयी फार कडकरित्या बोध करते. पवित्र शास्त्र इब्री लोकासपत्र 5 अध्याय 11 ते 14 वचनांमध्ये सांगते. इब्री लोकासपत्र 5 अध्याय 11 ते 14 वचने. याविषयी आम्हास पुष्कळ सांगावयाचे आहे. ते तुम्हास समजावून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्याविषयी मंद झाला आहात. जे तुम्ही इतक्या काळात शिक्षक होण्यास पाहिजे होता त्या तुम्हास देवाच्या वचनाची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवावी याची गरज आहे. आणि ज्यास जड अन्न सोसत नाही, दूधच पाहिजे असे तुम्ही झाला आहात. दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाविषयी अपरिचित असतो, कारण तो बालक आहे. ज्यांच्या इंद्रियास वहिवाटीने पथ्यापथ्य समजण्याचा अभ्यास झाला आहे अशा प्रौढ मनुष्यांसाठी जडांना आहे. श्रोत्यानो, पॉल फिलिप्पेकरांना सांगतो की जर तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी दुसरा भाव धरला तरी देव तीही तुम्हास प्रगट करेल. कदाचित तुमच्या अंतःकरणात एखादी दुसरी कल्पना असेल, कदाचित तुम्ही दुसरे काही करावे अशी परमेश्वराची इच्छा असेल. जर तुम्ही तयार असाल, इच्छुक असाल तर परमेश्वर ती तुम्हाला दाखवून देईल. परमेश्वर इच्छुक विश्वासणाऱ्याला मार्गदर्शन करण्यास समर्थ आहे. तुम्हाला आठवतच असेल की स्तोत्रकर्ता 32व्या स्तोत्राच्या 9व्या वचनात म्हणतो, निर्बुद्ध घोडा किंवा खेचर यासारखी होऊ नका. त्याला आकळण्यासाठी लगाम व बागेदोर अशी सामग्री पाहिजे. नसली तर ती तुझ्याजवळ यावयाची नाहीत. जर अशा प्रकारे आम्हाला चालवणे परमेश्वराला भाग पडले तर त्याचा त्रास आम्हालाच होईल. त्याऐवजी स्वतःहूनच सहज रीतीने त्याला आम्ही आमचे मार्गदर्शन करू द्यावे, आमचे तसेच मार्गदर्शन करावे अशी त्याची इच्छा आहे. पॉल याच गोष्टीविषयी या ठिकाणी बोलत आहे. देव तेही तुम्हाला प्रगट करील. तुम्हाला जर देवाचे मार्गदर्शन हवे असेल तर परमेश्वर तुम्हाला त्याची इच्छा प्रगट करेल. काही लोक मला देवाची इच्छा समजली तर असे म्हणताना आढळतात. प्रिय श्रोत्यांनो, देवाची इच्छा समजण्यासाठी त्याच्या कायम संपर्कात राहावे लागते, त्याच्या सान्निध्य असावे लागते. जेव्हा तो आपली इच्छा तुम्हाला प्रगट करतो तेव्हा ती पूर्ण करण्याची तुमची तयारी असायला हवी. निष्काळजी जीवन जगून देवाचे मार्गदर्शन एखाद्या देवदूताच्याद्वारे किंवा एखाद्या चिन्हाच्याद्वारे कोणाला प्राप्त होऊ शकत नाही. देवाची इच्छा समजणे हे प्रतिदिनी त्याच्याबरोबर चालण्याने, त्याच्या मार्गदर्शनानुसार चालण्याची इच्छा बाळगल्याने समजते. आणि त्यामुळे तुम्ही जीवनाच्या अगदी योग्य मार्गाने चालू शकता आणि तुमच्या जीवनात मोठा आनंद तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. 16वं वचन पहा. तथापि आपण जी मजल मारली तिच्याप्रमाणे पुढे चालावे. पॉल या फिलिप्पेतील विश्वासणाऱ्यांना या शर्यतीच्या धावेवरून चालण्याकरिता प्रोत्साहन देत आहे. त्यांनी पारितोषिकाकरिता नेटाने धावावे, जे ख्रिस्त येशूमध्ये देवाचे वरील पाचारण आहे. ते प्राप्त होण्याकरिता त्यांनी धीराने व नेटाने धावावे असे आव्हान तो त्यांना करीत आहे. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, ख्रिस्ताची प्राप्ती, त्याचे ज्ञान मिळविणे, त्याला अनुसरणे या गोष्टी अवघड आहेत, परंतु अशक्य नाहीत. आणि देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने ते आम्ही मिळवू शकतो, करू शकतो. त्यासाठी आम्हाला धीराची व सहनशीलतेची गरज आहे. प्रभू परमेश्वर आम्हाला त्याच्या वचनातून वेगवेगळ्या प्रकारे धीर देतो. पवित्र आत्मा आम्हाला इब्री लोकासपत्र 10 अध्याय 35 आणि 36 वचनातून सांत्वन देऊन सांगतो की यास्तव आपले धैर्य सोडू नका, त्यापासून मोठे प्रतिफळ आहे. तुम्हा सहनशीलतेचे अगत्य आहे यासाठी की तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनफळ प्राप्त करून घ्यावे. येशू ख्रिस्त हे आमचे ध्येय प्राप्त करण्याकरिता आम्ही आतापर्यंत ज्या धीराने व सहनशीलतेने ख्रिस्ती विश्वासात वाटचाल केली त्याच धैर्याने व सहनशीलतेने आम्ही चालत राहावे
हे आमच्याकरिता अगत्याचे आहे. आणि याविषयी पॉल स्वतःचे उदाहरण देऊन 3 अध्याय 17 वचनात लिहितो, बंधूंनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकारी व्हा आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. मी असे म्हणावे असे मला वाटते, परंतु मी तसे म्हणू शकत नाही. पॉल असे म्हणू शकतो की तुम्हाला हवे तर माझा कित्ता गिरवा. म्हणजे तो असे म्हणत नाही की आम्ही त्याचे अंधानुकरण करावे. तो असे म्हणत आहे की आम्ही मंडळीमध्ये म्हणजे ख्रिस्ताच्या शरीरात ख्रिस्ताचे सामर्थ्य वाटून घेण्यास शिकावे. विश्वासणाऱ्याने मंडळीमध्ये कार्यशील व्हावे हे त्याच्याकरिता योग्य आहे असे मला वाटते. परंतु याचा उपासनेच्या इमारतीशी काही संबंध नाही. अनेक लोकांना असं वाटतं की त्यांनी एका विशिष्ट प्रकारच्या इमारतीतच जावे. त्याची काही गरज नाही. तुम्ही मंडळीमध्ये कार्य करू शकता. मला असं वाटतं की तुमच्या शहरात किंवा गावात जेथे कुठे देवाचे वचन प्रामाणिकपणे शिकवल्या जाते त्या मंडळीचे जर तुम्ही सभासद नाही तर तुम्ही देवाच्या इच्छेबाहेर चालत आहात. जर तुमच्या गावात एखादी चांगली ख्रिस्ती संघटना आहे जिच्याद्वारे परमेश्वर कार्य करीत आहे, तिला जर तुम्ही पाठबळ देत नसाल तर मला वाटतं की तुम्ही देवाच्या इच्छेबाहेर आहात. पॉल जसे इतरत्र सांगतो तेच याही ठिकाणी सांगत आहे. पुढील वचनात तो नकारार्थी बाजूचा विचार करीत आहे. 3 अध्याय 18 आणि 19 वचने पहा. कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त ऐहिक गोष्टीत असते. श्रोत्यांनो, जे स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात त्यांच्यावर केलेली ही अत्यंत कडक टीका आहे. ते स्वतःला ख्रिस्ती म्हणवत असले तरी त्यांचे वर्तन ख्रिस्तविरोधी असते. किती भयानक गोष्ट आहे ही की त्यांचे पोट त्यांचे दैवत असते. म्हणजे ते त्यांच्या दैहिक इच्छानुसार चालतात. स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेणाऱ्या काहींची भूक पैशाची असते. ते त्याकरिता वाटेल ते करायला तयार असतात. काहींकरिता त्यांची शारीरिक वासना त्यांचे दैवत असते. काही लोभ धरतात आणि तेच अनेक कलह व भांडणाचे कारण असते. या सर्वांच्या मुळाशी असलेली गोष्ट म्हणजे त्यांचे चित्त या पृथ्वीवरील गोष्टींमध्ये असते. ते फक्त स्वतःकरिता जगतात व त्यांचे गौरव त्यातच असते. आणि ज्या गोष्टींची त्यांना लाज वाटायला हवी त्या गोष्टींविषयी त्यांना गर्व वाटतो. पॉल फिलिप्पेकरांना सांगत आहे की जर तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे आणि पौलाच्या जीवनात दमास्कसच्या रस्त्यावर जशी क्रांती झाली तशी तुमच्या जीवनात झाली आहे आणि जर ख्रिस्ताच्या विचारांनी तुमचे अंतःकरण, कौशल्य, व्यवसाय व्याप्त झाले आहे तर ते तुमच्या जीवनातून प्रगट होईल. याकोब याविषयी त्याच्या पत्रात काय म्हणतो ते पहा. याकोबाचे पत्र 2 अध्याय 17 आणि 18 वचने. याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्यास निर्जीव आहे. कोणी म्हणेल तुला विश्वास आहे आणि मला क्रिया आहेत. क्रियांवाचून तू आपला विश्वास मला दाखव आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवेन. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर तुमच्या विश्वासानुसार तुमची कृती नसेल तर तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांना त्याविषयी पटवू शकत नाही. तुम्ही तुमच्या कृत्यांद्वारेच तुमच्या विश्वासाचा न्याय कराल. होय श्रोत्यांनो, आम्हाला आमच्या विश्वासासोबत आमच्या कृतीच्याद्वारे तो विश्वास प्रकट करायचा आहे. आता 20व्या वचनात तो काय म्हणतो पहा. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. श्रोत्यांनो, स्वर्गीय नागरिकत्व म्हणजे एक चांगली जीवन पद्धती, एक जीवन जगण्याचा नवीन मार्ग. या शब्दाचे अधिक चांगले भाषांतर मॉन्ट गोमरी यांनी असे केले आहे. आमचे शहरातले घर तर स्वर्गात आहे. हे पौलाचे सांगणे अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करीत आहे असे वाटते. ग्रीक शब्द पॉलिटिओ म्हणजे नागरिकाप्रमाणे वागणे. फिलिप्पी हे शहर एक रोमी वसाहत होती. तेथे रोमी कायदा लागू होत होता. रोम येथे ज्या पद्धती असत त्यांचे अनुकरण तेथील लोक करीत होते. ते लॅटिन भाषा बोलत आणि ते रोमी वसाहतीतले एक शहर असल्याने तेथली प्रत्येक गोष्ट रोमसारखी होती. आज विश्वासणाऱ्यांनी ज्यांना एकत्रितपणे मंडळी असे म्हटले जाते त्यांनी स्वर्गाच्या वसाहतीप्रमाणे असायला हवे. त्यांचे वर्तन स्वर्गातील वर्तनाप्रमाणे आणि त्यांची भाषा स्वर्गीय भाषेप्रमाणे असायला हवी. परंतु श्रोत्यांनो, दुर्दैवाने असे घडत नाही. तरीही आम्हा विश्वासणाऱ्यांचे ते ध्येय असायला हवे. पॉल असे म्हणत आहे की आम्ही या पृथ्वीवरील देवाचे राजदूत आहोत.
आम्हाला आमचे नागरिकत्व स्वर्गाचे असल्यामुळे या पृथ्वीवर स्वर्गाचे आणि स्वर्गाच्या संदेशाचे प्रतिनिधित्व करायला हवे. पॉल पुढे म्हणतो, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येईल याची आपण वाट पाहतो. पॉल विश्वासणाऱ्यांची देवाची स्तुती करण्याच्या आशेच्या उंच पातळीविषयी या ठिकाणी बोलत आहे. त्याच्या पुनरागमनाची ही आनंददायक प्रतीक्षा आहे. पॉल या ठिकाणी आम्हाला या गोष्टींची अप्रत्यक्षपणे जाणीव करून देत आहे की पृथ्वी व पृथ्वीवरील क्षणभंगूर सुखे आमच्याकरिता नाहीत. आम्ही या जगात परके व प्रवासी आहोत आणि या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही असताना आमचे लक्ष स्वर्गातील सार्वकालिक जीवनाकडे लागलेले असावे. त्याच वेळेस आमचे वर्तन आमच्या स्वर्गीय पित्याला गौरव देणारेही असावे. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या या पृथ्वीवरच्या दुसऱ्या आगमनाची मोठ्या आनंदाने प्रतीक्षा करीत आहोत. मी आपणाला विचारू इच्छिते की काय प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा हवेमध्ये त्याच्या लोकांना घेण्याकरिता येईल तेव्हा त्याचे आगमन करण्याकरिता आपण तयार आहात? काय आपण त्याच्यासोबत जाण्याकरिता तयार आहात? स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करा आणि पहा की आपण आत्मिक रूपाने कुठे आहात. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे डी. आजच्या अध्ययनानुसार स्वर्गाचे राज्य शेतात लपविलेल्या ठेवीसारखे आहे. आजचा प्रश्न, पौलाने सर्वांना कोणाचे अनुकारी व्हावे असे सुचवले आहे? ए. याकोबाचे, बी. योहानाचे, सी. पौलाचे स्वतःचे, डी. शिक्षकांचे. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, जेव्हा बक्षीस मिळविणे हे आमचे ध्येय असते त्यावेळेस आम्ही योग्य व्यक्तीचे अनुकरण करणे आवश्यक असते. विश्वासणारे हे स्वर्गीय नागरिक आहेत. म्हणूनच आम्ही देवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालणे आवश्यक आहे. प्रियांनो, काय आमची जीवन पद्धती चांगली आहे? काय आम्ही जीवन जगण्याच्या नवीन मार्गावर आहोत? विचार करा. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. होय प्रभूजी, आज आम्ही एक नवीन गोष्ट शिकलेलो आहोत. आम्ही अनुकरण करतो, परंतु आम्ही अनुकरण योग्य व्यक्तीचं करतो काय? आमचं अनुकरण हे खऱ्या अर्थाने जे गोष्टी तू आम्हाला शिकवलेल्या आहेस त्याला धरून आहे काय? होय प्रभूजी, ज्यावेळेस या गोष्टी आम्ही पडताळून पाहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्याचं उत्तर आम्हाला नकारात्मक मिळतं. होय बापा, आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही तुझं अनुकरण करण्यासाठी सिद्ध झालेलो आहोत. पौलानं ज्या गोष्टी आमच्या समोर ठेवल्यात त्याच्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो, कारण बापा तशी प्रेरणा तू त्याला दिली होतीस. होय बापा, आज आम्ही त्याच प्रेरणेने तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि ख्रिस्ताला गौरव द्या. प्रभू आपणाबरोबर असो.